गुड मॉर्निंग सगळ्यांना. नवीन दिवसाची मस्त नवीन सुरुवात झालेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही देवाला गेलेलो होतो, तो ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आज आहे 30 तारीख. 30 तारखेला आमच्या इथं होतं जागरण गोंधळ. तशी मी पत्रिकासुद्धा व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला शेअर केलेली होती. तर मग आज आमच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम होता. आमचं लग्न झाल्यावर जागरण गोंधळ झालेलं होतं, पण मग परत एकदा करायचं होतं आम्हाला आणि नवीन देव वगैरे घेतले. तर मग आम्ही जागरण गोंधळ करूनच टाकलं. तर इथं आता मावशीन त्या आलेल्या होत्या. मावशीन त्यांची चालू होती घरामध्ये तयारी वगैरे करायची आणि मला सगळेच हसत होते. मी पण हसले, कारण मला मेहंदी काढायला लावली होती सगळ्यांनीच. आदल्या दिवशी 2 दिवसापासून सांगत होते मेहंदी काढ, पण माझ्या ऐन वेळेला लक्षातच नाही राहिली. म्हणून मला हसू आलं की काढलीच नाही, म्हणून मी मेहंदीचं कोण उशाला घेऊन सुद्धा काढली नाही मेहंदी. त्याच्यानंतर बाहेरची सगळी कामं आवरून घेतली, मस्त अंगण वगैरे स्वच्छ करून घेतलं. आणि ही तुळससुद्धा मी नवीन घेतलेली. आता माझ्या बहिणींनी मला आहेर केला जागरण गोंधळासाठी. तुळस घ्यायला सांगितली, वृंदावन घ्यायला सांगितलं होतं, तुळशी वृंदावन तिला. तर मग ही तिच्याकडून गिफ्ट भेटली आम्हाला जागरण गोंधळात. आहेर कपडे वगैरे तर सगळेच घेतात, त्यामुळे तिनं असं डोकं लावलं आणि असं काहीतरी घेतलं आणि देवपूजा करून घेतली. आता बाकीचे सगळे देव बांधून ठेवलेले आहेत, कारण ते भेटायला नेलेले होते देवांना, मग त्यामुळे ते बाहेरच ठेवले. आता त्यांना वाजत गाजत जागरण गोंधळ होईल त्याच दिवशी घरात घेऊ, तर मग ते बाहेरच ठेवलेले होते. आणि मग बाकीच्या देवांची पूजा करून घेतली. आणि इथं दुपारच्या वेळेला सकाळपासून म्हणजे तयारी सुरू होती, हे आण ते आण. आता आम्ही इथं राहत नाही, त्याच्यामुळे इथल्या सगळ्या गोष्टीच बघावं लागतं, गेलं म्हणजे सगळंच नियोजन लावावं लागतं. नाशिकला राहत असल्यामुळं ना इथं म्हणजे एवढी काही तयारी नव्हती, त्याच्यामुळे त्या दिवशी दिवसभर आमची कामच चालू होती. आणि तुम्हाला माहितीच असेल जागरण गोंधळ म्हणजे किती कामं असतात. ज्यांनी कुणी घातलं आहे त्यांना नक्कीच माहिती असेल किती सगळी धावपळ करावी लागते. तर मग इथं मंडप वगैरे आला होता, त्यांनी सेट केला, साऊंड वगैरे ठेवून, माईक वगैरे ठेवून ते गेले त्यांच्या कामाला बाहेर. आणि इथं मग यांनी फुलं घेऊन आले. आता आमच्या इकडं ना पाण्याचा भाग खूप कमी, पाणीच नाही आमच्या इकडं, त्याच्यामुळे फुलंसुद्धा खूप महाग आहे आमच्याकडं. तर मग त्यांनी ते डायरेक्ट फुलंच आणले आणि मग त्याचे हार आम्ही घरीच ववले. आणि दुपारच्या वेळेला 3 वाजता आमचे पाहुणे मंडळीसुद्धा आलेली होती. सगळेच पाहुणे हळूहळू जमा व्हायला सुरुवात झालेली होती. आणि पाहुणे मंडळी आल्याच पाहुणे मंडळीला कामाला लावलं बरं का लगेच, कारण ना मी आता तिथं राहत नसल्यामुळे जावा वगैरे काय जास्त कोणी आलं नाही मदतीला, कारण मी तिथं नसते. त्यामुळं मग मी पण त्यांच्या घरी जात नाही काही आवरायला वगैरे, त्याच्यामुळे ते पण काय माझ्या घरी आले नाहीत. आमचे पाहुणे रावळे आणि आम्ही आमचाच तयारी करून घेतली. आणि ते म्हणतात ना, भावकी म्हणजे एक ना जळकी प्रवृत्ती. खरं सांगायचं म्हणजे ना अजिबातच त्यांना काही देखवतच नाही दुसऱ्यांचं चांगलं झालेलं. आणि असंच काही प्रकार आहे आमच्या इथं, त्याच्यामुळं ना मी पण जास्त काही फोर्स करत नाही. आपल्याला जेवढं होतं आहे ना तेवढं मनापासून करायचं, बस एवढंच ठेवायचं मनात. त्याच्यानंतर सगळी तयारी केली. माझ्या बहिणी मावशा यांनी सगळ्यांनी खूप कामं केली. आल्यानंतर सगळ्यांनी तयारी केली, रांगोळीपासून पार घरातल्या प्रत्येक गोष्टीपासून सगळं ध्यानात ठेवून त्यांनी सगळ्यांनी करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग आमचा मेकअप सुरू झाला, आमच्या साहेबांचा मळवट भरला. आता हे कोणाकडं भरतात की नाही ते नाही माहिती, आमच्याकडं पण नव्हते भरत कधी, पण आता सध्या ट्रेंडिंग आहे, मोबाईलवर येत होते व्हिडिओज वगैरे बघितले, तर मग काहीतरी वेगळं करायचं लूक वगैरे म्हणून आम्ही हा मळवटसुद्धा भरला. आणि ही माझी बहीणच आहे, तिनेच आमचा दोघांचाही मेकअप केला होता. आता त्यांचा मेकअप करायची काही गरज नसती माणसांचा, त्यांचं काय आपलं साधंच असतं आहे. पण माझा हा मेकअप ना तिनेच बनवला होता, तिनेच केलेला आहे हा मेकअप. ज्वेलरी वगैरे सगळं त्याच घेऊन आलेल्या होत्या तिकडून. आणि ना त्याच्यानंतर आवरायची छान तयारी झालेली होती, माझी सगळी तयारी झाली होती. आता वाघे पण आलेले होते बाहेर, त्यांची पूजा मांडायचं काम चालू होतं. आणि बाकीच्या आता मम्मी त्यांच्या सगळ्यांचीच तयारी करायचं चालू होतं. आता मम्मी त्यांना ना गजरे नव्हते आणले, कारण ना आमच्याकडं तुम्हाला सांगितलं ना पाणी नसल्यामुळे ना फुलं गजरे वगैरे खूप जास्त महाग आहे. 25 रुपयाला एवढासा गजरा भेटतो फक्त आमच्या इथं. मग यांनी फक्त माझ्यासाठी म्हणजे माझ्या बहिणीला सांगितले होते ते पण आणायला, मग माझ्या बहिणीनेच तिकडून येताना गजरे पण घेऊन आली 100 रुपयाचे माझ्यासाठी फक्त. आणि इथं पूजा वगैरे केली, दिवट्या वगैरे पेटून घेतल्या. अशी सगळी तयारी करून दिवट्या वगैरे घेऊन नैवेद्य वगैरे घेऊन आम्ही निघालो होतो कोटमा भरायला. तर मग कोटमा भरायला जाताना भावकीच्या लोकांनी दिवट्या आणि झेंडे घ्यायचे असतात, पण आमच्या भावकीचे लोक असे आहेत ना का त्यांनी दिवट्या घेतल्या नाही, झेंडे घेतले नाही, त्याच्यामुळं मग आम्ही सांगूनसुद्धा घेत नव्हते, त्यांच्याकडे द्या म्हणायचे. तर मग आम्ही आमचं करून घेतलं. माझे पाहुणे रावळे आलेले होते, त्याच्यामुळे पाहुणे रावळ्यांनीच हे सगळं पार पाडून घेतलं. सगळे हे जे दिसत आहे ना तुम्हाला, हे सगळे पाहुणे मंडळीच आहे माझी, याच्यात भावकीचं तुम्हाला कोणीसुद्धा दिसणार नाही. सगळे ऐन वेळेला आले आणि खाऊन पिऊन निघून गेले, बाकी कोणी कसलीच मदतीला आलेलं नव्हतं. बाकी पण जाऊ द्या, देवाचं आहे आपलं, त्याच्यामुळं एकदम छान पद्धतीने पार पडलं. पाहुण्या रावळ्यांनी होत नाही, एकदम मस्त पार पाडून घेतलं सगळ्यांनी खूप मदत केली. आणि मग इथे आम्ही ना दिवट्या वगैरे घेऊन गेलो बाहेर. आता शूटिंग करायला ना माझा भाऊच होता. ही उभी शूटिंग झाली आहे, काही आडवी झाली आहे, तर मग तुम्ही समजून घ्या, काही उभं झालं आहे काही आडवं झालं आहे.
त्याला लक्षात नाही आलं उभी काढतोय की आडवी काढतोय ब्लॉगला वगैरे, त्याच्यामुळं मग अशाच व्हिडिओ काढल्या. आणि सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो बोधेश्वर मंदिरामध्ये. इथं महादेवाचं खूप मस्त मोठं मंदिर आहे. तिथं मंदिरात गेलो, दर्शन वगैरे घेतलं, तिथं नैवेद्य वगैरे दाखवलं. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो, हे खंडोबाचं ठाण आहे आमच्या गावामध्ये, म्हणजे जुना खंडोबा आहे. इथं मेन ठाण हेच आहे, मंदिर पण आहे मोठं दुसरीकडं, पण मग जुनं मेन हेच आहे. त्याच्यामुळं मग आम्ही इथंच गेलो होतो. इथं पूजा वगैरे केली, नैवेद्य वगैरे दाखवला, आरती वगैरे झाली. आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही निघालो घराकडे. आता दुसऱ्या मंदिरात जायचं होतं, पण ते थोडंसं लांब असल्यामुळं उशीर पण झाल्यामुळं वाघे म्हणले की तुम्ही नंतर गाडीवर जाऊन नैवेद्य दाखवून या म्हणून. तर मग आम्ही नंतर घरी आलो, परत नैवेद्य भरला आणि तिकडं नैवेद्य दाखवून आलो. पण जसं की इथं होते म्हणून मग भाऊ शूटिंग घेत होता आमचीवाली, ही सगळी शूटिंग. तर मग त्यांनी घेतली. मंडपात घुसायच्या आधी सगळ्यांनी औक्षण केलं आणि पैसे वगैरे वळून टाकले. त्याच्यानंतर ना मस्तपैकी देव नाचवले. आता काही भागांमध्ये देव नाचवतात, काही भागांमध्ये देव नाचवत नाही. आमच्या इकडं अजिबात सुद्धा नाचवत नाहीत. आमच्या इकडचे नावं ठेवतात डान्स वगैरे केल्यावर. असं म्हणजे डान्स म्हणजे देव नाचवा, किंवा इतर वेळेस तुम्ही DJ समोर सुद्धा नाचला तरीसुद्धा ते नावच ठेवतात. त्याच्यामुळं पण माझ्या माहेरी सगळंच चालतं, त्याच्यामुळं मग आम्ही सगळेच रूल फॉलो केले. मस्तपैकी देव वगैरे नाचवले. घरात आलो. घरात आल्यानंतर परत एकदा पूजा करून घेतली, खंडोबाची पूजा मांडलेली होती त्याची. आणि त्याच्यानंतर ना सगळ्यांनी तळी भरून घेतली. तळी म्हणजे खूप मेनच विषय, तुम्हाला माहितीच आहे, आपण भरतच असतो कायम. तळी भरून घेतली आणि रात्री 11च्या वेळेला जागरण उभं करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. आमची बाकीची घरातली कामं सुरू होती, त्यांनी जागरण उभं करायला सुरुवात केली मस्त. आणि मस्त अशी जागरणाला सुरुवात झाली. ह्याच्यामध्ये ना मुरळ्या 2 होत्या त्यांनी ठेवलेल्या, म्हणजे छान पार्टी होती. छान पद्धतीने त्यांनी एकदम जागरण पार पाडलं. आणि आता रात्रीचे 3 वाजलेले होते. तर मग शूटिंग घ्यायला आता कुणीच नव्हतं राहिलेलं, सगळे झोपून गेलेले होते. त्याच्यामुळं माझं मीच थोडंसं शूट केलं. आता काही जण झोपले होते, काही जागे होते, म्हणजे मेन आम्ही माणसं जे होतो तेच जागे होते. 3 वाजलेले होते आता. आणि त्यांचं चालू होतं बाहेर मस्त जागरण उभं होतं. ह्याच्यातून ना एकच समजतं बरं का, आपण इथं राहत नाही ना, आता समजा मी इथं राहत नाही ना, इतके लोक आडून बघतात ना, तुम्हाला काय सांगायचं. आता जाणीव होते खरं म्हणजे आपलं कोण आणि परकं कोण, या वेळेला खरी जाणीव होते. त्याच्यानंतर बघा आता कसे घरामध्येच झोपून पडलेले, कुणी झोपलंय, कुणी बघतंय बाहेर. आता रात्रभर जागरण नाही सहन होत काही काहींना. मी सुद्धा पहिल्यांदाच रात्रभर जागरण केलेलं होतं. माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा रात्रीचं जागरण केलं मी रात्रभर. पहिल्या वेळेस जागरण झालं त्यावेळेस मी नवीन होते, त्याच्यामुळे मला एवढं काही समजत पण नव्हतं. त्यावेळेस मी थोडीशी झोपले होते, पण या वेळेला मी अजिबातसुद्धा झोपलेले नव्हते. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी सगळं व्यवस्थित पार पाडलं. आणि नंतर पहाटे हे वाऱ्यावाले बोलवलेले होते काही, तर मग त्यांच्या वारे वगैरे आलेत. आणि म्हणजे व्हिडिओ ते एकच माणूस आला आहे, बाकीच्यांचे व्हिडिओ कुणी घेतलेच नाही. आणि त्याच्यानंतर ही लंगर तोडायची तयारी केली पहाटे. तर मग असं दाताने उचलून त्यांच्या डोक्याला ते टॉवेल गुंडाळला होता, कारण ती लंगर असा उडून डोक्याला लागू नये म्हणून त्याची कडी वगैरे, त्याच्यामुळे ते डोक्याला तसं बांधून घेतलं होतं. आणि हे बघा कुणी जरी नाही आलं ना तरी एकदम छान पद्धतीने कार्यक्रम पार पडला. म्हणजे मनात एक टेन्शन असतं, म्हणजे असं कसं होईन, आपल्या मागं कुणी नसलं ना तर खूप काळजी वाटते, आपलं कसं होईन, व्यवस्थित होईल का नाही. पण काही नाही, ज्याच्या पाठीशी कोणी नसतं ना त्याच्या पाठीशी नेहमीच देव उभा असतो. आणि इतका छान पद्धतीने, एकदम इझी पद्धतीने ते निवडलं आणि इतका पटकन असा लंगर तोडून गेला. काहींचा लंगर तुटत सुद्धा नाही, खूप प्रयत्न करून सुद्धा. पण आमचा लंगर इतका पटकन तुटला ना, देवाला पावन झालं जागरण. देवाची खूप आभार, देवाची कृपा राहिली आमच्यावर, हे खूप छान वाटलं. त्याच्यानंतर ना लंगर त्यांच्या गळ्यात अटकून दिला त्यांनी, टोपी टावेल टाकून दिला मम्मीने. त्यांनी कपडे त्यांनी आधीच दिलेले होते घालायला त्यांना. त्याच्यानंतर त्यांचं औक्षण करून घेतलं आणि पहाटे 5 वाजता आरतीची तयारी केली. सगळ्यांनी आरती वगैरे करून घेतली
वगैरे करून घेतली, सगळ्यांना आरती दिली. आणि तुमच्याकडे सुद्धा आहेत का अशी लोक जी फक्त मज्जा बघायची असते, म्हणजे त्यांना दुसऱ्यांचं चांगलं झालेलं अजिबात त्यांना बघवतच नाही, फक्त मज्जा बघायची असते की आमच्याशिवाय कसं काय करतात. पण देवाची कृपा असली ना सगळं काही ठीकच होतं. आणि त्याच्यानंतर आरती वगैरे झाली, आमचं ओझं उतरल्यासारखं झालेलं होतं. एकदम छान पद्धतीने कार्यक्रम पार पडला. आणि ते वाघिणीनंतर ते कळस वगैरे लावून म्हणजे आम्हाला विचारलं देवाचं वजं उतरलं का, तर आपण बोलायचं हो उतरलं असं. तर मग सगळा कार्यक्रम इथे पार पडला, शेवट झाला इथं कार्यक्रमाचा. नाव वगैरे घेतलं, तर इथं आमच्या आहोनी नाव घेतलं होतं आरती संग करेन सुखाचा संसार, बोला येळकोट येळकोट जय मल्हार. आणि मी नाव घेतलं होतं नदीच्या पलीकडं कासरणीचं घर. आणि सासूबाई म्हणतात बांगड्याभर, ननंदबाई म्हणतात थोड्याच भर, मयूरराव म्हणतात काय भरायचे तेवढ्या भर, माझ्या जीवावर आईश कर. त्याच्यानंतर देवांची नजर वगैरे काढून देवांना पदराखाली झाकून घरात घेऊन आले. घरात घेऊन आल्याच्यानंतर पाठी नाही आम्हाला आंघोळ वगैरे करून नवीन कपडे देऊन मम्मीने त्यांनी असा मळवट वगैरे भरलेला होता. आणि नंतर मग वाघ्यांना वाटी लावायचं, वाघ्यांची सुपारी देऊन टाकली. आणि वाघ्यांना चहा वगैरे चालू होतं, त्याच्यामुळे थोडा वेळ ते थांबले होते बाहेर. तर मग त्यांचा असा पद्धतीने आमचा कार्यक्रम सगळा पार पडला. आणि त्या सकाळी सकाळी पाहुण्यांची जायची पण तयारी झालेली होती. तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि काही थांबणार होते त्याच्यामुळे त्यांचं आवरायचं चालू होतं. चला आता आजचा ब्लॉग इथं सेंड करते, बाय बाय.